महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांचा जिल्हा म्हणून सांगलीची ओळख, तरीही 2025 मध्ये विमानतळाची मागणी करावी लागतं हे दुर्दैव आहे. सांगलीने करेक्ट कार्यक्रम हा महाराष्ट्राला दिलाय. करेक्ट कार्यक्रम हा शब्द राजकारणासाठी जो प्रसिद्ध झाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला अनेक शब्द दिले, तसे करेक्ट कार्यक्रम हा शब्द सांगलीने राजकारणासाठी महाराष्ट्राला दिला असल्याची मिश्किल टिप्पणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगलीत केली आहे. तसेच मुख्यमंत्री पदांमध्ये कोणताही रस नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या संकुलामध्ये सौहार्द 2025 या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न जर्नलिस्ट असोसिएशन तर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट पत्रकार, उत्कृष्ट उद्योजक व उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरस्काराचं त्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार अशोक भाऊ वानखेडे, आमदार इद्रिस नाईकवडी, संस्थेचे अध्यक्ष संजयजी भोकरे, उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, इंद्रजित घाटे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष मनीष केत आदी जण उपस्थित होते. बाळशास्त्री जांभेकर यांनी खऱ्या अर्थाने पत्रकारितेला बळ दिलं. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये पत्रकारांचा सिंहाचा वाटा आहे. आता आधुनिक महाराष्ट्रासाठीही पत्रकारांच्यावर मोठी जबाबदारी आहे. राजकारणी चुकत असतील तर पत्रकारांनी त्यांना दिशा दाखवावी. राजकारण्यांना जिवंत आणि पुढे नेण्याचं काम पत्रकारांनी केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. सामंत म्हणाले की SBGIने शैक्षणिक क्षेत्रामध्ये उठावदार कामगिरी केली आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढलेत. ज्येष्ठ पत्रकार अशोक भाऊ वानखेडे म्हणाले, सध्याचं राजकारण खूपच गढूळ झालंय. जरा काही हालचाल केली की संबंधितांचा पत्ता कट केला जातो. मंत्री म्हणून सामंत यांचं काम चांगलं आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांनी फ्री हँड दिला तर ते महाराष्ट्राचे सोनं करतील. संस्थेचे अध्यक्ष संजयजी भोकरे म्हणाले, सामंत हे अहंकारशून्य व्यक्तिमत्व आहेत. संरक्षणासाठी असलेल्या शास्त्रापेक्षा घातक शस्त्र हे मोबाईल असून ते सध्या विद्यार्थ्यांच्या हातात आहे. मोबाईल नक्कीच चांगला आहे, पण त्याचा वापर किती चांगल्या कामासाठी करतो याचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. यावर आता अभ्यासक्रम काढला पाहिजे. कृष्णा नदीत शेरी नाल्याचं पाणी मिसळून नदी प्रदूषित होऊ नये म्हणून 93 कोटींची योजना आखली आहे. या योजनेला तातडीने मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करू. याबरोबर सांगलीतील नागरी पूर व्यवस्थापन आणि पावसाचं पाणी निचरा करण्यासाठी 611 कोटी रुपयांचा आराखडा महापालिकेने शासनात सादर केलाय. याला मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न केले जाईल अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला आमदार सुधीर गाडगीळ, आयुक्त शुभम गुप्ता, उपायुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, ड्रेनेज विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महापालिकेच्या विविध योजनांचा आढावा घेतलाय. महापालिका क्षेत्रातील पूर नियंत्रण तसेच शामरावनगरसह परिसरातील पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी 611 कोटींच्या प्रस्तावाचं सादरीकरण शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोर करण्यात आले. महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी या प्रकल्पाची माहिती सादर केली. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. तर महानगरपालिका क्षेत्रातील पूरग्रस्तांचे प्रश्न मिटले पाहिजेत. 2019 व 2021च्या पुराची स्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करणं आवश्यक आहे, असं मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. शेरी नाल्याचं सांडपाणी कृष्णा नदीत मिसळतं, त्यामुळे नदी प्रदूषण होते. आरोग्याचा प्रश्नही उद्भवतोय. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी 93 कोटी 31 लाख रुपयांचा प्रकल्प शासनाकडे प्रस्तावित केलाय. शासनाची प्रशासकीय मान्यता रखडली असल्याचे पालकमंत्र्यांचं लक्ष वेधण्यात आले. त्यावर या संदर्भात पाठपुरावा करू, लवकरच प्रशासकीय मान्यता मिळवू, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार सुधीर गाडगे यांना आश्वस्त केलंय. महाराष्ट्र पोलीस मेगासिटी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संचालक मंडळाने स्वस्तात घरे देतो सांगून 7,000पेक्षा जास्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांची जवळपास 1,100 कोटी रुपयांना फसवणूक केली आहे. या संचालक मंडळात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप करत भ्रष्टाचाराला पाठीशी घातलं जात असल्याच्या निषेधार्थ 10 मार्च रोजी महारेराच्या BKC मुंबई येथील कार्यालयावर मोर्चा आयोजित केलाय. MPMC बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. कृती समितीचे प्रसाद जमादार, बापूसाहेब उथळे, बळवंतराव पाटील म्हणाले, लोहगाव येथे पोलीस आणि पोलिसांशी संबंधित लोकांसाठी गृहप्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे परिपत्रक 2009 मध्ये तत्कालीन पुणे पोलीस आयुक्तांनी काढलं. 2010 मध्ये महाराष्ट्र पोलीस मेगासिटी सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना केली, परंतु संस्था स्थापन करतानाच भ्रष्टाचाराचा उद्देश संचालकांनी ठेवला. सभेत मंजुरी न घेता, निविदा प्रक्रिया न राबवता
BE बिलिमोरिया कंपनीला काम दिलं. कंपनीच्या सोयीचा करारनामा बनवला. काही संचालक, विकासक तसेच विकासकांचे संचालक यांच्या नावाने जमीन खरेदी करून फसवणूक केली आहे. 117 एकर जागेत प्रकल्प उभारताना पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना स्वस्तात घरे मिळतील असं स्वप्न दाखवलं. त्यामुळे जवळपास राज्यभरातून 7,000हून जास्त पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी पैसे गुंतवले. विकासकाने प्रकल्पाची नोंदणी करताना इंद्रायणी संकल्प नावाने परस्पर केली आहे. 116 एकर जागेवर 7 मजली जवळपास 60 इमारती होतील असं सांगितलं. नंतर 11 मजले होतील असं सांगितलं. पुन्हा 14 मजल्यांच्या इमारती दाखवल्या. सद्यस्थितीत 60 पैकी केवळ 6 इमारतीचं बांधकाम सुरू आहे, परंतु ते कामही रखडले. या प्रकल्पात संचालक मंडळाने विकासकाशी संगनमत करून 7,000पेक्षा जास्त पोलीस सभासदांची जवळपास 1,100 म्हणजेच 1,100 कोटींपेक्षा अधिकची फसवणूक केली. याबाबत आर्थिक गुन्हे शाखा, महारेरा, सहकार न्यायालयात अशा सर्व ठिकाणी तक्रारी केल्या आहेत, मात्र कुठेही दखल घेतली नाही. त्यामुळे ग्राहक न्यायालयात तक्रारी दाखल केल्यात. आता महारेरा कार्यालयावर मोर्चाने आंदोलनाची सुरुवात होईल. महापालिका प्रशासनाने नागरिक आणि व्यापाऱ्यांनी दिलेल्या वाढीव घरपट्टीच्या विरोधात सांगलीच्या मुख्य बाजारपेठेमध्ये व्यापारी, दुकानदार, कष्टकरी संघटना, नागरिकांच्या वतीने आंदोलनास भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. आंदोलकांनी घरपट्टीच्या नोटिसा व्यापाऱ्यांनी फाडून टाकत महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी पृथ्वीराज पवार म्हणाले, महापालिकेने केलेली घरपट्टीची आकारणी चुकीच्या पद्धतीने केली आहे. प्रशासक हे शासन आणि स्थायी समितीचे अधिकारच वापर करू शकतो, परंतु प्रशासनातील मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केलेली ही महासभा व घरपट्टीबाबत केलेला धोरणात्मक निर्णय असंविधानिक असल्याने घरपट्टी वाढ बेकायदेशीर आहे. शेकडो मालमत्ताधारकांनी हरकती घेतल्यात, परंतु हजारो नागरिक हे अशिक्षित, वृद्ध, आजारी, परगावी आहेत. त्यांना कायद्याचं ज्ञान अपुरं आहे, त्यामुळे ते हरकती घेण्यास असमर्थ आहेत. तसेच प्रशासनच निर्णय देणार असल्याने सदर सुनावणीस नागरिकांचा विश्वास नाही. इतर महापालिकेच्या तुलनेत आर्थिक विकासाच्या बाबतीत किमान 25 ते 30 वर्ष मागासलेले असल्याने तेथील कराशी तुलना करणं चुकीचं आहे. त्यामुळे सरसकट नोटिसा आणि लादलेला कर रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टीची आकारणी करावी, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. रविवारी सायंकाळी 5 वाजता केशवनाथ मंदिराजवळ वाढीव घरपट्टी विरोधात विचारविनिमय करणं आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक आयोजित केली असल्याचं त्यांनी सांगितलं. या आंदोलनात निखिल दडगे, सागर सारडा, विश्वनाथ गवळी, सिद्धार्थ मगदूम, मनोज शहा, राहुल भोसले, रवींद्र वादवणे, उदय मुळे, अभिजित चव्हाण, प्रवीण आत्मी आदी जण उपस्थित होते. पद्मभूषण स्वर्गीय डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त वसंतदादा समाधीस्थळी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना तसेच सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथे आदरांजली वाहण्यात आली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, खासदार विशाल पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शैलजा भाभी पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, पूजा पाटील यांच्या हस्ते स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या समाधीस पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी सर्वधर्मीय प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर व जनसुराज्य पक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समित कदम यांनी स्वर्गीय वसंतदादांच्या समाधीस पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली आहे. यानंतर विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांनी गणपती मंदिरात जाऊन श्रींचं दर्शन घेतलं. यानंतर राहुल नार्वेकर हे त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी भारती हॉस्पिटल येथे गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत खासदार विशाल पाटील, समित कदम यांच्यासह भाजपाचे नेते उपस्थित होते. 200 कोटींची चोरी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कधीच कारखानदारांना मदत करणार नाहीत. आटपाडीचा कारखाना विकून देणार नाही. तो सभासदांचा राहण्यासाठी आता टोकाची भूमिका घेणार असल्याचा इशारा देशमुखांना गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. करगणीतील मानगंगा बचाव कृती समितीमार्फत घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात पडळकर बोलत होते. यावेळी पडळकर म्हणाले, महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक कारखाने विक्री करण्यात आले, त्या पद्धतीत आटपाडीचा कारखाना विकला जाऊ नये ही भूमिका आमची आहे. कारखान्याबाबत आमचा जीव असून तिथली जमिनी देशमुखांच्या नाहीत. कारखान्याची 229 एकर जमीन देशमुखांच्या पाहुण्यांच्या नाहीत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी 229 एकर जमीन कारखान्यासाठी बक्षीस दिली आहे. सांगली, सातारा, सोलापूरमधील 11,000 शेतकऱ्यांनी कर्ज काढून कारखान्याचे सभासद झाले होते. आटपाडीची सूतगिरणी बंद पाडण्यासाठी कारणीभूत अमरसिंह देशमुख आहेत. जिल्हा बँकेने आटपाडीची सूतगिरणी 40 कोटीला विक्रीला काढली होती. तिचा जिल्हा बँकेने लिलाव 11 कोटीला केला.
याबाबत जिल्हा बँकेने कायदेशीर व्यवहार केला असल्यामुळे संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सहकारी संस्थेचा तालुक्यात मालमत्तेचा धंदा सुरू करण्याची मनस्थिती निर्माण झाली आहे. लाचारी राजकारण आम्ही केव्हा केलेलं नाही. गेले 15 वर्ष शिक्षकांच्या पगारांचे पैसे कारखान्यांसाठी काढलेल्या कर्जावर वर्ग होत आहेत. कारखान्यासाठी 229 एकर जमीन घेतलेली त्यांचा शासकीय कागद कोणत्याही प्रकारे नाही. वाणगंगा साखर कारखाना हा खासगी होऊ देणार नाही. याबाबत आम्ही टोकाची भूमिका घेणार असल्याचंही ते म्हणाले. व्यसनमुक्ती नशामुक्तीसाठी अंमली पदार्थ विरोधात शाळा महाविद्यालयात प्रबोधन करण्यासाठी गीतस्पर्धा घोषणा करून त्यासाठी 51,000चं बक्षीस जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जाहीर केलं. अंमली पदार्थ टास्क फोर्सच्या 4थ्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांच्यासह टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते. अंमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा करण्यासाठी सर्वता उपाययोजना राज्यात करून अंमली पदार्थ विरोधी सांगली जिल्ह्याचे आदर्श मॉडेल तयार करण्यासाठी सर्व माध्यमातून प्रयत्न करावेत याचा पुनरुच्चार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला. प्रार्थनेच्या वेळी अंमली पदार्थ विरोधी प्रबोधन करण्यासाठी चालीसह 3 मिनिटांपर्यंत गीत सादर करण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करावी. प्रथम पारितोषिक रक्कम ₹51,000 असावं असं सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. दरम्यान सांगली शहर आणि जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन क्राईम टास्क फोर्सच्या कामकाजाचाही आढावा यावेळी पालकमंत्री पाटील यांनी घेतलाय. गुन्हेगारी घटना कमी होण्यासाठी तसेच गुन्हेगारी घटना घडू नयेत, नागरिकांमध्ये सुरक्षित सांगलीचा आत्मविश्वास निर्माण करावा असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, सांगली मिरजसारख्या शहरात गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे 10,000 लोकसंख्येच्या परिक्षेत्रासाठी छोट्या चौक्या निर्माण कराव्यात. तिथे गस्त देण्यासाठी 3 पाळीत गृहरक्षक दलाच्या स्वयंसेवकांना नेमावं. त्यांची अदृश्य भीती निर्माण करावी. पोलिसांनी आपलं कर्तव्य काटेकोरपणे पार पाडावं. त्यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मदत घ्यावी. CCTV बसवावेत असे आदेश त्यांनी दिले. विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या हस्ते सांगली मिरज रोड ते सिनर्जी हॉस्पिटल, हनुमान मंदिर ते ST वर्कशॉप ते कारंजा ते चिमणी रस्ता सुधारणा करणे हे 1,83,00,000च्या कामाचं रस्ता उद्घाटन पार पडलं. या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, विश्वजित कदम, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, डॉक्टर रवींद्र आरळी उपस्थित होते. सभापती राहुल नार्वेकर म्हणाले, मिरज सांगलीमध्ये लोकप्रतिनिधींनी चांगलं काम केलंय. मिरज आणि सांगली भागात चांगली विकासाची कामे होत आहेत. मिरज हे मेडिकल हब होऊ शकतं. तसेच काही विकास कामांचे उद्घाटन केले आहेत. मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीचं आहे. पुढील काळात मेडिकल हब होऊ शकतं. अशा पद्धतीने सतत विकास कामे होत राहू देत असंही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय. यावेळी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, प्रांताधिकारी दिघे, तहसीलदार अपर्णा मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मिरजकर तसेच विविध विभागातील अधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील चिपरी येथे आज दुपारी 3 ते 3:30च्या दरम्यान ग्रामपंचायत जवळ असलेल्या सोसायटी समोर लावलेली इलेक्ट्रिक दुचाकी बाईक अचानक पेटली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण ही दुचाकी बाईक जळून भस्मसात झाली आहे. आज दुपारी 3 ते 3:30च्या सुमारास गावातील एक प्रतिष्ठित नागरिक सोसायटी येथे काम असल्या कारणाने तेथे आपली इलेक्ट्रिक बाईक घेऊन आले होते. त्यांनी रस्त्याकडेला बाईक पार्क केली. ते कामानिमित्त सोसायटीमध्ये निघून गेले. कालांतराने येथे उभ्या केलेल्या इलेक्ट्रिक बाईकने अचानक पेट घेतला. या आगीत ही बाईक जळून भस्मसात झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आपण ही 5 ते 6 वर्ष वापरलेली जुनी बाईक खरेदी केली होती. बाईकची बॅटरी कमकुवत असल्या कारणाने लावल्या ठिकाणी त्यामधून धूर येत होता. त्याच्यावर पाणी मारताच गाडीने पेट घेतला अशी माहिती संबंधित गाडी मालक यांनी दिली आहे.